भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येतोय। परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी माजी सैनिकांच्या कुटुंबियांनी केली आहे। या बंदला पंढरपूरमध्ये खरतर बंद पाळला जातोय आणि या बंदला संभाजी ब्रिगेडनं पाठिंबा दिलाय। आज विजया एकादशी असतानाही पंढरपुरातल्या व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवलाय। दरम्यान पंढरपूरमधल्या माजी सैनिकांसोबत आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत या सगळ्या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांनी। आमदार प्रशांत परिचारकांनी भारतीय सैन्य दलाबाबत जे आक्षेपार्ह विधान केलं होतं त्या संदर्भात आज सर्व माजी सैनिकांनी एकत्र येऊन पंढरपूर कडकडीत बंद केलेलं आहे। संपूर्ण पंढरपूरकरांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आपल्यासोबत सैनिकांचे कुटुंबीय आहेत, काय नेमक्या त्यांच्या भूमिका आहेत त्यांच्याशी बोलून घेऊयात। ताई, काय नेमकी भूमिका आहे? वक्तव्य जे आलं होतं त्याबद्दल काय म्हणणं आहे? जे आमच्याबद्दल वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आम्हाला तुमचा निषेध आहे। तुम्ही ह्या पदावरून राजीनामा द्यावा, तुम्हाला देशद्रोही जाहीर करावं आणि तुम्हाला जर खरंच सैनिकांचं जीवन जगायचं असेल, तुम्हाला खरंच पश्चाताप झाला असेल, तुम्ही माफी मागताय न्यूज चॅनलवरनं, तर पश्चाताप जर झाला असेल तर तुम्ही 1 महिना सैनिकाची ड्युटी करून बघा, सीमेवर बॉर्डरवर राहून बघा, सैनिकांचं जीवन कसं असतंय ते तुम्हाला समजल। मग तुमच्या लक्षात येईल ह्यांचा आदर करावा की अनादर। देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या पदाचा राजीनामा घ्यावा। एकंदर हे वातावरण ज्या पद्धतीने आता तापायला लागले सगळ्या राज्यभर आणि देशभर, यानंतर परिचारक तर अडचणीत आलेलेच आहेत, पण याबरोबर ते ज्या पक्षाचे सहयोगी सदस्य आहेत त्या भाजपला याच्या अडचणी वाढणार आहेत। पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडे सह सुनील दिवाण, एबीपी माझा।